विठ्ठल 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 विठ्ठल। तर मित्रांनो, दिवस 6वा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. आता आम्ही जाणार आहे, आपलं जेवण आहे आळंदीला धर्मशालेमध्ये आणि आपलं मुक्काम दिघीला रात्रीचं. तर भेटूया आपण पुढे. अशीच मजा करू आणि अशीच धमाल करू. रामकृष्ण. 5:15 झालेले आहे. वारीला सुरुवात झालेली आहे. 5:15 वाजलेले आहे आणि 5:30 वाजता आपलं कुंडलिका वर्धे रामकृष्ण हरी बोलून आता आम्ही वारीला सुरुवात करू. आणि पुढचा मुक्काम कुठे? आळंदी धर्मशाला. पण आळंदी दुपारी दुपारी आहे ना, दिघीला. दिघी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय 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 माते की जय. जय हर हर महादेवी माते की जय. गणपती बाप्पा. माहिती आहे ना, पहिला रामकृष्ण हरी. पहिला माणूस रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आम्हाला भेटलेला आहे एकदम लेजंड जनार मामा. दरवर्षा वारीला जातो, वारी चुकवत नाही. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. चला आता असेच चालत राहूया आणि आपल्या मुक्कामावर पोचूया. तुम्ही पाहू शकता, आज आमचा 6वा दिवस. आज आम्ही नाश्ता करण्यासाठी इकडे गणेश मंदिर चिखली इकडे थांबलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपले वारकरी सर्व वारकरी इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहे. रामकृष्ण हरीचा जप करत एकादशी आहे. बंधू भाऊ जे आहे आपले असं आकाशला आहे. नाश्ता घेऊन आलेले आहे. मुनीश भाऊ, आज तुम्हाला आराम आहे थोडासा.
तिकडे नाश्ता करण्यासाठी आपण थांबलेलो आहे. रामकृष्ण हरी. आज एकादशीच्या निमित्ताने काय नाश्त्यामध्ये सर्व वारकऱ्यांचा उपास आहे. साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी आणि लस्सी. पांडुरंगाला आवडते म्हणजे वारकऱ्यांना आवडते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दर्शन भाटे अजून कोंडावले नाही बरोबर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज एकादशी निमित्त आपले सर्व वारकरी इकडे जमलेले आहे. त्यांच्यासाठी नाश्ता, साबुदाण्याची खिचडी, तसेच आपले संदेश भाऊ वेसावा बुधागलीचे वारकरी मंडळाचे अध्यक्ष हे सर्व मुलांना व्यवस्थित घेऊन चालत आहे. हे बघून सर्वांना आनंद होता आणि सर्वांना सुखरूप पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे. पंढरीनाथा यांना यश द्या, भाऊला आपल्या व्यवस्थित सर्वांना पंढरीत घेऊन जाऊ द्या हीच प्रार्थना. आता आपला पुढचा प्रवास आनंदी श्री श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुकाचे दर्शन करणार हीच आमची इच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. होता गरम गरम बघ हे साबुदाणे वडे दाखवताय ते पावसानं साबुदाणे जातो जातो आणखीच जातो तसाच जातो. पावसातच आमची मावशी साबुदाणे वडे बनत आहे. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. तो साबुदाणे वडे होतील तो खातील तेच वाट बघत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भूक लागली का विचार भुकलेले आणि सगळे पाऊस साबुदाणे वडे होतो खास पास करा. विराट भाऊ ना विचारा भूक लागली का. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दोन शब्द बोलणार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एक जण दिसला माझ्या ना घरची वाट बघितलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हो विजय का. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. योगेश भाई पहिली वारीचा आनंद कसा वाटतो तुम्हाला. मी अनुभव घेतला आहे पण मला पहिल्यांदा मी वारीला आलो. वारी कशी असते ती मला अनुभवायची होती आणि बघायची होती. तर पहिली वारी पायी चालताना कशी वाटते तो आनंद मी घेतलेला आहे आणि लोकांचे दुःख जाणून मी आपले दुःख व्यक्त करतो. मी सेवेत मला आनंद वाटतो. मला सेवा करताना आनंद वाटते लोकांची आणि मी जर पुढे चालू शकलो तर मी आनंदात चालत राहीन. ही ईश्वर चरणी पांडुरंगा चरणी मी आशा करतो. मला जर थोडं चालायला भेटलं तर मी आनंदाने चालत राहीन. रामकृष्ण हरी माऊली. सागर मामा काय आज साबुदाणे वडे. आज एकादशीच्या निमित्ताने भात खायचं नाही असं सांगतात आमची मावशी म्हणून साबुदाणे वडे. आज एकादशी निमित्त आज साबुदाण्याचे आपण वडे खातो. पांडुरंगाच्या कृपेने आज आपण पंढरीची वारी करायला चाललो आहे. आजचा मुक्काम आपला दुपारचं जेवण आळंदी आणि मुक्काम दिघी आज तिकडे जात आहे आपण. आणि हे बघा आपण आज साबुदाण्याचे वडे आज एकादशी निमित्त खातोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. काय खाते मग दाटवण करतो सकाळला आणि हो माझा मित्र. परफुल द ब्लॉगर. रामकृष्ण हरी.
साबुदाणे वडे आहा हा हा बघू शकता हे बघा. रामकृष्ण हरी. एकादशी उपवास नाही त्याच्यामध्ये साबुदाणा वडे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी. साबुदाणा वडा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही इथे कशाला बसले? आज जरा रेस्ट करतो थोडा 5 मिनिटासाठी. थोडं डीजे मयूर काय नाही असेच थोडं आराम 5-10 मिनटं. रात्रपासून चालतो. बाजूलाच आहे आपले आळंदी. मागचे येतात त्यांचा आम्ही विचार करतो किती माणसं आहे बाचाकली बिचाकली का नाही ते पाहण्यासाठी. कारण इकडे बाजूला आता टर्निंग आहे ना सर्वांना दाखवायला लागते. रामकृष्ण हरी. सर्वांचा प्रवास नीट व्हावा. आता आम्ही तुमच्या सकाळी भाऊ. पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही चालायचं चालू केलेलं आहे. 5:20. तर थोडा तर आम्ही थोडा रेस्ट करतो. आता पुढे आता आळंदी क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी तिथे आता चाललोय. त्याच्यामध्ये 5 मिनिटं बसतोय. ज्ञानेश्वर कुलपण विठ्ठल पण कुलकर्णी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे काय बोलवते बोल आता सगळ्यांनी बोललं. अख्खा व्हिडिओ खराब होले असेल ते. श्री रामकृष्ण हरी. चला थोडा वेळ पाणी वगैरे पिऊया. रामकृष्ण हरी. 9 वाजून 3 मिनिटं झालेली आहे. रामकृष्ण हरी. चला थोडासा टेस्ट चालू आहे. चाय वगैरे पितील आणि साबुदाणे वडे खातील आणि थोड्या वेळात आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. रामकृष्ण हरी. बोला. चाललेलं आहे बघू शकता आळंदीला. आणि आपला डीजे मयूर सकाळी निघालो आम्ही 6 वाजता दिवसून. 6 वाजता 9:30 पर्यंत पोचू आम्ही आळंदीला. आळंदीला. हो मी ट्रेकिंग करत असतो. दर रविवारी आमचा ट्रेक असतो. आजूबाजूचे डोंगर किल्ले महाराष्ट्रातले बरेचसे झाले. महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलो आहे आम्ही ट्रेकिंगसाठी. सगळे ग्रुप आहे आमचा 50-60 लोकांचा आहे. असं आम्ही मुंबईवरून पंढरपूर. आजकाल एक नवीन ट्रेंड निघाला आहे. आजकाल एक नवीन ट्रेंड निघाला आहे. माझा मित्र माझ्या भावासारखा आहे. माझा मित्र माझ्या भावासारखा आहे. मी तर म्हणतो मित्राला भाऊ बनवण्यापेक्षा भावालाच मित्र बनवा. आयुष्यात कधी मागे पाऊल टाकायची वेळ येणार नाही. आयुष्यात कधीही मागे पाऊल टाकायची वेळ येणार नाही. भाऊ कुणाला म्हणतात माहीत आहे? जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो त्यालाच तर भाऊ म्हणतात. मग त्या भावाशी वैर करायचं आणि दुसऱ्याच कोणाला म्हणायचं हा माझा भाऊ आहे. कशाला? बाप गेल्यानंतर आपल्या पाठी कुणाचा हात असतो ना तर तो भावाचा असतो. म्हणून भावाला जपा. रामकृष्ण हरी. सागर मामा. नमस्कार मित्रांनो. इथे 15 मिनिटाचा एक पॉवर ब्रेक घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्या आनंदीच्या वारीला. जय कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तो आहे. चला रामकृष्ण हरी. गजबजल्या आळंदी गावात
जसे जसे आपण सामोरी येतो अवघाती संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक असे म्हणणाऱ्या जगाला एकता एकात्मता सुख समृद्धी असे ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्तीमध्ये आपण कधी सामावले जातो कळतच नाही. बोला ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मी पण आलो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. आता आपण इंद्रायणी नदीमध्ये आपण स्नान केलेलं आहे. आता आपण दर्शनासाठी जाऊया आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या घरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली, त्यांना ज्ञानेश्वर ज्ञानोबा किंवा माऊली या नावाने ओळखले जाते. ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म 1275 झाला. पैठणजवळील आपेगावमध्ये झाला. पुणे जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगावातील. तर ज्ञानेश्वर माऊलीने 16 वर्षातच ज्ञानेश्वरी लिहिली असं काही नाही. 16 वर्षात. आणि 21व्या वर्षात ज्ञानेश्वर माऊलीने संजीवनी समाधी घेतली. आता तिथेच आम्ही चाललेलो आहे दर्शन घ्यायला. आता भेटूया आपण पुढे. ज्ञानेश्वर माऊलीच्या वडिलांचं नाव आहे विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्णी हे ब्राह्मण समाजातील महत्त्वाचे भाग होते. कारण की ते विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यासला गेले आणि संन्यासवरून परत आले तेव्हा त्यांना 4 मुलं झाली. तेव्हा त्यांना ब्राह्मण समाजामध्ये घेतले जात नव्हते. त्यांना भरपूर त्रास झाला. भरपूर त्रास झाला. त्या मुलांचा त्रास त्यांना बघवत नाही आला म्हणून आई वडिलांनी इथे जलसमाधी घेतली. इथेच आम्ही इथे स्नान केलेलं आहे. इथे जलसमाधी घेतली आणि त्यांचं निधन झाल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे परिवार म्हणजे गुरुनिवृत्ती, सोपान काका आणि मुक्ताबाई हे भावंड या सर्वांना भरपूर त्रास झाला. त्यांना पूर्ण गावकऱ्यांच्या पूर्ण परीक्षेतून त्यांना गुजारून जावे लागले. पण त्यांनी तरी पण आपल्या भक्तीमध्ये आपल्या माऊलीच्या श्री हरिकृष्ण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्यांनी सर्वांना एकता दाखवली, दिशा दाखवली, चांगले विचार मांडले. असे त्यांनी सर्वांच्या परीक्षा देत ते पुढे जात गेले. आणि या मंदिरामध्ये वयाच्या तरुण वयात 21व्या वयात त्यांनी संजीवनी समाधी घेतली. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. चला दर्शनाला. चला आता दर्शन चाललो आता ज्ञानोबा माऊलीच्या दर्शनासाठी मंदिरात. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 जीव तुरला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. ज्ञानेश्वर माऊलीचं आपलं दर्शन झालेलं आहे. 2 तास आम्हाला लाईनमध्ये लागले कारण की आज एकादशी आहे. सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर आम्ही पोचलेलो आहे इथे. आता आपण जेवू आणि मस्त आराम करून आता दिघीला जाऊ आहे ना. आम्हाला दिघीला जायचं आहे. दिघी 10 किलोमीटर आहे इकडनं. दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. भरपूर धमाल आलेली आहे. मस्त
ज्ञानोबा माऊली तुकाराम बोलत दर्शन कधी आलं कधी 2 तास संपले कळलंच नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. विठेवरी उभा देव तूच वैष्णवाचा, विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला.